नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 20 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त आणि मजेदार झालेला बघणार आहोत. कारण इथे दारू विना जगणं झालं मुश्किल, म्हणून दोंडी अण्णांची दारू सोडवण्यासाठी सुनबाईने उचललं मोठं टोकाचं पाऊल. तर हे सगळं आपल्याला बघायला मिळणार, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता अवनी आपल्या रूममध्ये निघालेली असते, तेवढ्यात राजा तिच्या रूममध्ये येतो. मॅडम मॅडम थांबा, मला तुमच्याशी 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्यात. आता राजा अगदी भडकलेलो असतो, रागानेच मॅडमकडे बघत असतो. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, हो एवढे सिरियस आहेत का? तेव्हा राजा म्हणू लागतो, हो ते बोलणं खूप महत्त्वाचं आहे आणि मला ते बोलावंच लागेल. तेव्हा अवनी म्हणू लागते, ठीक आहे बोल, काय बोलायचं आहे ते बोल. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम तुम्ही ना आज हट्टीपणा केलाय बरं का, एकदम हट्टीपणा. हे बघा, तुम्ही जरी हुशार असला ना तरी आम्ही सिनियर आहोत. यशादा, राजा, पाण्या आम्ही सगळे सिनियर आहोत. आणि हे बघा मॅडम, तुम्ही आज आम्हाला अण्णांचा पत्ता दिला नाही. तुम्ही ना, आम्ही एवढ्या वेळा विचारलं तरी बी काही सांगितलं नाही. मॅडम तुम्ही हे करून चूक केली. अहो आम्ही आलो असतो, पाण्या, यशादा आम्ही समदे इकडे तयार होतो तिकडे येण्यासाठी, पण तुम्ही आम्हाला काहीच सांगितलं नाही. हे करून तुम्ही मोठी चूक केली मॅडम. खरंच आज तुमचा हट्टीपणा मला अजिबात आवडला नाही. मान्य आहे, तुम्ही सारख्या म्हणत होत्या मी काय लहान पोरगी आहे का, मी लहान मुलगी आहे का, मला जायला जमतंय, मी एकटी जाईन. आम्ही किती वेळा म्हटलो आम्ही येतो तुमच्या संग, येतो तुमच्या संग, पण नाही ऐकलं. सिनियर माणसांनाही गरज असते मॅडम. तुम्ही जरी मोठ्या असला ना तरी पण गरज पडते. आम्ही बोलत होतो की नाही काहीतरी राडा होईल, आणि शेवटी झालाच. आणि एवढं होऊन बी तुम्ही आम्हाला काहीच कळवलं नाही. यामुळे मॅडम मला तुमचा लय राग आलाय. तुमच्यावरती ओरडावंसं वाटतंय, तुम्हाला खूप बोलावंसं वाटतंय, म्हणून मी आलो होतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, हो तुला माझ्यावरती ओरडायचंय, मला बोलायचंय, ओरड. जेवढं ओरडायचंय तेवढं ओरड, बोल बोल, मी ऐकते बोल. त्याच वेळेस आता राजा लगेच बाहेर डोकावून बघतो. जर मी मॅडमला बोलतोय हे कोणी बघितलं ना तर माझी वाट लागेल. मॅडम तुम्ही असं मोठ्याने बोलू ना माझा आवाज दाबताय बरं का. हे बघा, तुम्ही नेहमी असंच करता. मला माहिती आहे तुम्ही आर्किटेक्ट आहात, तुम्हाला ते गोल्ड मेडल भेटलंय. आम्हाला जरी भेटलं नसेल ना तरी बी आम्ही हुशार आहोत. आम्ही एजनी मोठा आहोत तुमच्यापेक्षा, सिनियरमध्ये मोडतोय आम्ही. त्यामुळे तुम्ही आम्हाला ना या असल्या वेळेस घरी ठेवत जाऊ नका, सोबत नेत जा ना मॅडम. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, बरं ठीक आहे, सॉरी चुकलं माझं, झालं. तेव्हा राजा म्हणू लागतो, हो हां आता पटलं ना तुम्हाला, इथून पुढे आम्हाला घेऊन जात जा, चला मी येतो. असे म्हणताच राजा निघालेला असतो. तेवढ्यात लगेच आता दरवाजातच यशादा आलेला असतो. आता मात्र यशादा देवासमोर हात जोडून उभी असतो आणि या दोघांचं बोलणं एकटक ऐकत असतो. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, राजा झालं, तू तर महत्त्वाच्या 2 गोष्टी बोलणार होता ना, मग एक गोष्ट तर राहिली ना. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, सॉरी सॉरी, ते तर लक्षातच राहिलं नाही मॅडम, थँक्यू बरं का. आता यशादा या दोघांकडे बघत असतो. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, थँक्यू कशासाठी राजा? तेव्हा राजा म्हणू लागतो, कसं आहे ना मॅडम, आज तुमच्यामुळे आमच्या अण्णांचा जीव वाचवला. तुम्ही खरंच खूप हिंमत दाखवली. तुम्ही आज जे काही केलंय ना धाडस, ते मला खूप आवडलंय. तुमच्यामुळे अण्णा सुखरूप घरी आलेत. तुम्ही आमच्या अण्णांना ना बरं झालं सुखरूप घरी आणलं, एकदम त्यांची काळजी घेतली. आमचे अण्णा आता लवकरच बरे होतील. तेव्हा अवनी म्हणू लागते, हो का, त्यासाठी थँक्यू म्हणतोय? तुमचे अण्णा, तुमच्या अण्णांना मी वाचवलं, तुमच्या अण्णांना सुखरूप घरी आणलं. तुमचे अण्णा आहेत ना ते, माझे कोणीच लागत नाही का? आता मात्र यशादा डोक्याला हात लावतो. राजा काय बोलून बसला. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, नाही मॅडम ते म्हणजे. त्यावर अवनी म्हणू लागते, म्हणजे काय? म्हणजे तुम्ही सगळे एकीकडे आणि मी एकटी दुसरीकडे ना, मी तुमच्या फॅमिलीतली नाहीच आहे असं म्हणायचं आहे ना तुला? त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम तसं नाही म्हणायचं आहे मला, म्हणजे तुमचं अजून फिक्स नाही आहे ना या घरातलं नातं, म्हणून मी तसं बोललो. आता जर आम्हीच तुमचे नसलो तर अण्णा तुमचे कसे असतील? हम आपके हेच कौन मॅडम. त्याच वेळेस आता लगेच राजा निघालेला असतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, आहे ना, तू माझा अगदी जवळचा आहे.
आता राजाला लय भारी वाटतं. राजा लगेच थबकतो. आहे आहे मी तुमच्या जवळचा. त्यावर लगेच अवनी अशी आपला हात असा हृदयाला लावते आणि म्हणू लागते, हो अगदी जवळचा खास. त्याच वेळेस राजाही आता लगेच हात असा आपल्या छातीवरती ठेवतो. खरंच मॅडम एवढा जवळचा. त्याच वेळेस अवनी पटकन राजाचा हात आपल्या हातात घेते. आजपासून तू माझ्या जगातला, माझ्या आयुष्यातला अगदी माझा बेस्ट फ्रेंड आहे. आता मात्र अवनीने राजाचा घट्ट हात पकडलेला असतो. दोघांची बेस्ट फ्रेंडची मैत्री पक्की झालेली असते. यशादाला हे बघून खूप भारी वाटतं. यशादा दोघांकडे बघून हसत असतो. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, बेस्ट फ्रेंड पक्क. तेव्हा अवनी म्हणू लागते, हो आजपासून तू माझा अगदी खास बेस्ट फ्रेंड. आता मात्र राजाला काय करू, आनंदाने नाचू की उड्या मारू असं झालेलं असतं. तेव्हा अवनी म्हणू लागते, झालं आता समज झालं असेल तर मी जाऊ का? गुड नाईट. चल मी झोपते असे म्हणत अवनी लगेच आतमध्ये निघून जाते. राजा मात्र असा लाजत मुरडत आता अगदी प्रेमात पडलेला असतो अवनीच्या आणि असा हसत बाहेर येतो आणि जोरदार दिशी दरवाजा लावून धडकतो. तेव्हा यशादा म्हणू लागतो, ए ए आशिक, त्या फक्त फ्रेंड म्हणाल्यात बरं का, फ्रेंड. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, फ्रेंड नाही बेस्ट फ्रेंड म्हणाल्यात त्या यशादा, बेस्टेड फ्रेंड. वा काय भारी वाटलं ना. त्याच वेळेस आता यशादा मात्र राजाकडे बघून हसू लागतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, यशादा तुला माहिती आता आमची बेस्ट फ्रेंडची मैत्री पक्की झाली, पण लवकरच आमची लवशिप सुरू होणार आहे बघ. आता आमची गाडी त्याच मार्गाला लागली बरं का. त्याच वेळेस यशादा म्हणू लागतो, ये लवशिपबद्दल नाही बोलले त्या, बेस्ट फ्रेंड मानल्या तुला. मग हे बघ उगच काही मध्ये घोळ घालू नको आणि काही राडा वाढू नको राजा, नाहीतर असा हाणेन ना तुला. हे सगळे विचार बंद कर असे म्हणत यशादा तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, यशादा हान, एक नाही 100 हान, पण बघ मी खरं बोलतोय, एक ना एक दिवस मॅडम स्वतः माझ्या प्रेमात पडणार आणि मग आमच्या लवशिपची गाडी सुरू होणार. होणार असंच मॅडम, होणार होणार असे म्हणत आता राजा लगेच लाजत मुरडत अवनीच्या रूमकडे बघत असतो. तर त्यानंतर इथे आता अण्णा आराम करत असतात. धन्या त्यांचे पाय चेपत असतो. आता धन्याने अण्णांची खूप सेवा केलेली असते. तेव्हा अण्णा लगेच धन्याच्या पाठीवरनं हात फिरवतात. बाळा बाळा, अरे बस कर आता, खूप सेवा केली रे बापाची. खरंच तुझ्यासारखा पोरगा प्रत्येक बापाला पाहिजे. पाठ दुखली असेल ना तुझी, हे घे असे म्हणत अण्णा खिशातनं 200 रुपये काढतात आणि धन्याच्या हातात देतात. धन्या जाम खुश होतो. आयला अण्णा तुम्ही मला 200 रुपये दिले, अरे बापरे, नुसते पाय चेपवले म्हणून 200 रुपये. अण्णा मी अजून पाय चेपवतो म्हणजे मला अजून 200 भेटतील. त्यावर अण्णा म्हणू लागतात, ऐक तसं नाही माझं ऐक. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, अण्णा एवढ्या पैशांचे आता मी कॉलेजला जाणार, गोळ्या बिस्किटं खाणार अण्णा, लय मज्जा येणार. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात, हे बघ धन्या, हे पैसे मी तुला गोळ्या बिस्किटं खायला नाही दिले, अरे माझं फ्रूट ज्यूस आणायचं आहे ना म्हणून दिलेत, जा. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, आयो अण्णा एवढ्या रात्री फ्रूट ज्यूस नाही भेटणार. अहो तुम्हाला घरात फळं आणली ना, मी यशदाला सांगतो तो बनवून देईल तुम्हाला. त्यावर अण्णा म्हणू लागतात, हे गप्प बैसा, इस कान की खबर उस कान को नहीं जानी चाहिए. हे बघ धन्या, तुला या बापाचं ऐकावंच लागेल, जा माझं औषध घेऊन ये. तेव्हा धन्या म्हणू लागतो, आयो बापरे, म्हणजे दारू. त्यावर अण्णा म्हणू लागतात, ए दारू नाही म्हणायचं, औषध म्हणायचं, जा घेऊन ये गुपचूप आणा. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, अण्णा जमणार नाही, दारू पिणं अच्छी बात नाही आहे, तुम्हाला मी दारू पिऊ देणार नाही, तुमची तब्येत ठीक नाही आहे ना. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, ए गप्पाई धान्या, असं काही बोलायचं नाही, दारूबद्दल असं काही बोलायचं नाही. आणि हे बघ धन्या, या बापाने याच दारूच्या बाटल्या विकून तुला दूध पाजून लहानचं मोठं केलं आहे. तुला आज दूधचं कर्ज निभावंच लागेल. दूध का कर्ज तुम्ही फेडना ही पडेगा धन्या. त्यावर धन्या म्हणू लागतो, अण्णा हा इमोशनल ड्रामा बंद करा, तुमचं हे मी काय बी ऐकणार नाही. त्यावर अण्णा म्हणू लागतात, ए इमोशनल ड्रामा नाही आहे तो, सत्य परिस्थिती, सत्य. त्याच वेळेस पाण्या आता गरम पाण्याची पिशवी घेऊन येतो. काय झालं अण्णा, कसलं सत्य सांगताय धन्याला. त्याच वेळेस आता पाण्या पटकन ती पिशवी अण्णांच्या खांद्यावर ठेवतो. आयो चटका बसला असे अण्णा जोरात ओरडतात
आता पाण्या आणि धन्या हसू लागतात. त्यावर धन्या म्हणू लागतो, पाण्यादा सत्य काय आहे ना हे आता तूच सांगू शकतो. अण्णा काय बोलतात माहिती? लहानपणी दारूच्या बाटल्या ऐकून त्यांनी मला दूध पाजून मोठं केलंय, हे खरं आहे वय? त्याच वेळेस आता पाण्या म्हणू लागतो, अण्णांनी दारूच्या बाटल्या, अरे नाही म्हणजे ते बरोबर आहे, दारूच्या बाटल्या विकून तुला दूध पाजलंय, पण ते अण्णाने नाही, राजाने आणि मी, आम्ही दोघं अण्णांच्या या बाटल्या विकायचो आणि तुझ्यासाठी दूध घ्यायचो. त्याच वेळेस आता धन्या म्हणू लागतो, अरे बापरे, म्हणजे दूध का कर्ज तो इधर आहे, पाण्यादा मी तुझे पाय चेपतो. त्यावर लगेच आता अण्णा म्हणू लागतं, अरे तुला कळत नाही का, अरे आड भरल्याशिवाय मोऱ्यात पाणी येत नाही. अरे तुझ्यासाठी एवढी दारू प्यायलो रे मी, बाटल्याच्या बाटल्या रिकाम्या केल्या धन्या. त्यावर धन्या म्हणू लागतो, अण्णा गप्पा बसा, तुम्ही काय मायसाठी दारू पेलात का? अहो 5 वर्षाची 1 वर्षात दारू पिता तुम्ही आणि मला सांगताय गप्पा बसा. त्यावर लगेच आता अण्णा म्हणू लागतात, धन्या आण इकडं, ते पैसे आण, तुला जमणार नाही, निघ इकडनं, माझी दारू तू आणून देत नाही ना. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, अण्णा अण्णा हे बघा दारू पिणं चांगलं नाही हो. त्यावर पाण्या म्हणू लागतो, धन्या तू निघ इकडनं, अण्णा तुला दारू आणायला पाठवतील, तू निघ इकडनं. धन्या तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, अण्णा औषधं घेतलीत ना, आता आराम करा, तुम्हाला दारू वगैरे काही भेटणार नाही. आता लगेच पाण्याही तिकडनं निघून जातो. तर अवनी आपल्या रूममध्ये असते. अवनीला आता स्वातीवहिनीचा फोन येतो. अवनी फोन उचलते. तेव्हा स्वातीवहिनी म्हणू लागते, अवनी कसे आहेत ग तुझे सासरे? त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, आहेत ना, जिवंत आहे वहिनी अजून. त्याच वेळेस महेश पाठीमागनं स्वातीचं आणि अवनीचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा लगेच आता स्वाती म्हणू लागते, सॉरी अवनी, खरंच महेशकडनं चुकून झालं ग, खरंच त्याला हे सगळं नव्हतं करायचं, पण चुकून झालं. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, चुकून? महेश दादाकडनं हे चुकून झालं, तो कॉलेजमध्ये चुकून आला, त्याने मला चुकून पाहिलं आणि चुकून नको नको ते बोलला आणि चुकून माझ्या सासऱ्यांच्या पोटात चाकू खुपसला, हे सगळं चुकून झालं का वहिनी, सांग ना. त्याच वेळेस अवनीची वहिनी आता तिला सॉरी म्हणू लागते. महेशच्या वतीने मी सॉरी म्हणते, मी माफी मागते, प्लीज अवनी. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, वहिनी सॉरी तर ज्याने चूक केली ना त्याने म्हणायला पाहिजे, पण जाऊ दे, खरंच अण्णांचं मन खूप मोठं आहे ग, खूप माणुसकी धरणारी माणसं आहे ती, म्हणून त्यांनी मोठ्या मनाने महेश दादाला माफ केलं. पण वहिनी एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे जर महेश दादाने असं काही करण्याचा प्रयत्न केला ना, तर मी माझ्या घरच्यांना माणुसकीपणा जपू देणार नाहीये, लक्षात ठेवा. त्याच वेळेस आता लगेच अवनी म्हणू लागते, हे बघा वहिनी, आणि इथून पुढे हे असं वागणं ना जरा बंदच करा, ठेवते फोन, असे म्हणत अवनीने आता फोन कट केलेला असतो. आता लगेच स्वाती पाठीमागे वळून बघते. स्वातीलाही आता या महेशचा खूपच राग आलेला असतो. आता मात्र लगेच स्वाती आपला मोबाईल तिथे टेबलवरती ठेवते आणि कॉटवरती बसलेली असते. महेशही आता तिच्या शेजारी येऊन बसलेला असतो. त्याच वेळेस अवनीचं लक्ष आता नमिताजवळ जो डब्बा स्वातीवहिनीने पाठवलेला असतो त्या डब्याकडे जातं. त्या डब्यावरती एक चिठ्ठी असते. आता अवनी पटकन ती चिठ्ठी उचलते आणि वाचू लागते. तर त्यात आता स्वातीवहिनीने मजकूर लिहिलेला असतो, अवनी हे बघ, नमिताला किडनॅप केलंय, पण त्यात बाबांचा आणि महेशचा काहीच हात नाही, हे सगळं त्या मोटू विवानने केलंय, त्याला तुला उचलायचं होतं. खरंच अवनी, बाबा खूप चिडलेत ग, पण त्यांचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. त्यांना असं वाटतंय की तू त्या घरी जाऊन आमच्या इब्रतीचे धिंदोडे उडवलेत, म्हणून त्यांची जरा चिडचिड होते. पण अवनी एक गोष्ट लक्षात ठेव, मी घरच्यांना सतत समजावत आले, अजूनपर्यंतही समजावते, पण ते ऐकायलाच तयार नाही. मला असं वाटतंय की त्यांनी एकदा तुला समजून घ्यावं, शांतपणे तुझं बोलणं ऐकून घ्यावं, पण ते ऐकत नाहीये. पण अवनी, मी तुझ्या सोबत आहे बरं का, कितीही काहीही झालं तरी मी तुझी साथ सोडणार नाही, असं आता स्वातीवहिनीने त्यात लिहिलेलं असतं. आता अवनीला खूप वाईट वाटतं. मी स्वातीवहिनीवरती ओरडले उगाच. आता अवनी पुन्हा स्वातीवहिनीला कॉल करू लागते, पण अवनीचा फोन काही स्वाती उचलत नाही. तिचा मोबाईल आता बाजूला असतो, त्यामुळे तिला काही आवाज जात नाही. तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी धोंडे अण्णांचं घरात आता शोध सुरू झालेला असतो. आता मात्र सगळीकडे आपली चपटी बाटली कुठे भेटते की काय हे बघण्याचं काम चालू असतं. फ्रीजला आता जे कवर असतं त्या कप्प्यामध्ये एक रिकामी बॉटल असते दारूची. आता धोंड्यांना तिचं झाकण उघडतात आणि आपल्या तोंडात एखादा थेंब पडतो की काय दारूचा ते बघत असतात. तेवढ्यात सुनबाई येते. अण्णा, अण्णा तुम्ही काय करताय?
त्यावर अण्णा पटकन ती बाटली लपवतात. सुनबाई, चार चार पोरं कुठं आहे माझी, सापडत नाही आहे. त्यावर अवनी म्हणू लागते, अण्णा धनेश ना कॉलेजला गेलाय आणि बाकीची तुमची 3 मुलं ज्याच्या त्याच्या कामासाठी निघून गेलीत. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, हो का. आता अण्णा लगेच पलंगाजवळ जातात, डबे वगैरे उचकून बघू लागतात. अवनी आता विचारू लागते, अण्णा काय झालंय, तुम्ही काही शोधताय का. त्यावर अण्णा म्हणू लागतात, कुठे काय, काहीच नाही. आता अण्णा कॉटवरती बसतात. झोप झोप करून करून कंटाळा आलाय ना, नाही येते झोप आता. सुनबाई, आता बसून बसून कंटाळलो ग मी. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, अण्णा अहो झोप येणारच तुम्हाला, गुंगी येते ना त्या औषधांनी. मग अण्णा मी तुमच्यासाठी मस्त कडक चहा करून आणू का. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, यावेळेस सुनबाई यावेळेस कोणी चहा पितं का, नाही पितं, सकाळची वेळ आहे ना, पितात ना, चहाच पितात. आण सुनबाई. अवनी आता चहा बनवण्यासाठी जाते. त्याच वेळेस धोंड्यांना पटकन लगेच घरातनं बाहेर पडतात. आता धोंड्यांना चप्पल घालून सायकलवर टांग मारणार. तेच आता धन्या कॉलेजवरनं घरी येतो. ओ रॉकी द फादर, कुठे निघालात, तुम्ही घराबाहेर पडला कसे. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतं, ए धन्या तू कॉलेजला गेलता ना, तू कसा काय लवकर आला. त्यावर धन्या म्हणू लागतो, कसं आहे ना अण्णा, राजादा बोलला की धन्या आज लवकर कॉलेजमधनं घरी ये, आपल्या घरी एक पेशंट आहे, त्यासाठी फ्रूट घेऊन ये. हे बघा तुमच्यासाठी फ्रूट आणलेत, फ्रूट ज्यूस प्यायचा आहे ना तुम्हाला, चला आतमध्ये. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, ए धन्या तुझा आतमध्ये, मी आलोच जरा. अण्णा लगेच आता सायकल वळवतात. त्याच वेळेस धन्यावर ओरडतो, अयो अण्णा तुम्ही चाललात, दारू पिण्यासाठी चालला. अण्णा आता मी तुम्हाला सोडणार नाही, अवनी वहिनी लवकर या, अण्णा चालले अवनी वहिनी. आता मात्र सुनबाई येणार म्हटल्यानंतर अण्णा पटकन सायकलला स्टँड लावतात आणि जणू सायकल रिपेअर करतायत, चैन नीट करतायत असं दाखवतात. तेवढ्यात लगेच अवनी येते, अण्णा अण्णा तुम्ही सायकलवर चाललायत, अहो अण्णा तुम्हाला टाके घातले, तुम्हाला माहिती नाही का. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, कुठे सुनबाई, या धन्याला सायकलीची काळजी घ्यायला लावली, लक्ष द्यायला लावलं, पण नाही, अजिबात त्याचं सायकलकडे लक्ष नाही आहे. सायकल खराब झाली ना, म्हणून मी सर्व्हिंग सेंटरला तिला रिपेअरिंगसाठी घेऊन चाललोय. तेव्हा धन्या म्हणू लागतो, अरे बापरे, सायकल डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला रिपेअरिंगसाठी. अण्णा काही काय बोलायले तुम्ही. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, बरोबर बोलतोय. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, वहिनी कसलं काय आलंय, अहो यांचं पेट्रोल आणायचं आहे. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतो, सुनबाई सायकलीला कुठे पेट्रोल लागतं का, याचं काही ऐकू नका. तेव्हा अवनी म्हणू लागते, अण्णा कळलंय मला, तुम्हाला दारू आणण्यासाठी जायचं आहे ना, पण मी तुम्हाला जाऊ देणार नाही आहे. डॉक्टरांनी तुम्हाला काय घ्यायला सांगितलं आहे, रेस्ट घ्यायचा आहे ना, चला मग. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतं, सुनबाई रेस्ट इज बेस्ट मला माहिती आहे, पण सुनबाई कसं आहे ना, मी आधी 4 बॉटल्या घ्यायचो, नंतर 3, नंतर 2, आता तर बुचनावर आलोय ग. सुनबाई जाऊ दे ना, एक बुच्चन घेतलं ना तर हे दुखणं पळून जाईल ग. तेव्हा अवनी म्हणू लागते, जमणार नाही, तुम्हीच चला, तुम्ही आतमध्ये चला. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, अण्णा सांगितलंय ना सुनबाईने, चलायचं मग चलायचं, हे बघा दारू वगैरे भेटणार नाही. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, सुनबाई यालाकडनं बघावंच लागेल, अभ्यास करायचं सोडून लवकर कॉलेजवरून घरी येतो, याच्याकडे बघतोच मी. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, अण्णा तुम्ही धन्यावरती ओरडू नका, त्याची काही चूक नाही आहे, तुम्ही आतमध्ये चला. धन्या हसू लागतो. अण्णांना लय राग येतो. अण्णा जोरदार दिशी त्याच्या कमरात लात मारतात, पण ज्या क्षणाला लात मारतात अण्णांच्या पोटात दुखायला लागतं. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतो, तायो लात मारले दुखायला लागलंय. त्याच वेळेस अवनी अण्णांना कॉटवरती बसवते. अण्णा आई ग खूप दुखतंय असे म्हणत आता त्या जखमेला हात लावू लागतात. त्याच वेळेस अवनीला हे सगळं बघवत नाही. अण्णा खूप त्रास होतोय का, एखादी गोळी देऊ का, तुम्हाला औषध देऊ का. तेव्हा धन्या म्हणू लागतो, वहिनी अण्णांना हे औषध देऊन काय होणार नाही, त्यांना त्यांचंच औषध लागणार आहे, त्याशिवाय त्यांना अशी तगमग त्यांची थांबणार नाही आहे. अवनी मात्र अण्णांकडे बघत असते. अण्णा जोरजोरात ओरडतात, लक्ष्मी अगो कुठल्या कर्माची फळं भेटली ग मला, खूप त्रास होतोय लक्ष्मी, खूप दुखतंय. तेवढ्यात लगेच अवनी म्हणू लागते, धनेश अरे पण तू लवकर कसा आला. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, वहिनी अण्णा तुम्हाला एकट्याला मॅनेज झाले नसते हो, ते आज खूप अतिशय त्रास देणार आहेत आपल्याला, त्यांना दारूशिवाय कटत नाही हो. आता अवनी अण्णांकडे बघू लागते. तिला काय करावं काही सुचत नाही. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता इथे
दोंडी अण्णांची अवस्था बघताच अवनी स्वतः अण्णांची दारू आणण्यासाठी इकडे आता बारवरती आलेली असते. त्याच वेळेस आता नानांची गाडी तिथेच त्या बारच्या बाहेर उभी असते. आता नाना मात्र अवनीला तिथे दारू घेण्यासाठी आलेले बघताच आता ते राजाला कॉल करतात. राजा, अरे मोठी गडबड झाली. आत्ताच मी तुझ्या बायकोला बघितलंय. अरे ती दारू आणण्यासाठी आली इकडे. आता राजाला धक्का बसतो. ओ नाना, काहीतरी काय बोलायलेत. त्यावर नाना म्हणू लागतात, खोटं वाटतंय, तुला व्हिडिओ सेंड करतो. आता अवनी कशी ओढणीने तोंड झाकून अण्णांसाठी दारू घ्यायला आलेली असते. हे सगळं आता नानांनी व्हिडिओत काढून आता राजाला पाठवलेलं असतं. हा व्हिडिओ बघून राजाला धक्का बसतो. आता अवनी दारू घेऊन घराकडे निघालेली असते. पण आता अवनी धोंडी अण्णांची दारूची खोड कशी मोडणार, पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळणार. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.